तर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीचे वडील फार चिडलेले असतात. ते म्हणतात, मला तर कळतच नाहीये की जीवाला खरंच नंदिनीवर प्रेम आहे की त्याला फक्त असं वागून फुकट प्रसिद्धी मिळवायची आहे. नंदिनीचे वडील म्हणतात, एखाद्याला मिळवण्याचा हा मार्ग असूच शकत नाही. परंतु नंदिनीची आई मात्र म्हणत असते की हा मार्ग निवडण्यासाठी तुम्ही दोघांनीच त्याला भाग पाडला आहे. तो त्याची बाजू मांडण्यासाठी इथे आला होता, परंतु तुम्ही दोघे मात्र त्याचं एकही ऐकलं नाही, त्यामुळे त्याने हा मार्ग निवडला. नंदिनीचे वडील मात्र नंदिनीच्या आईवर चिडतात. म्हणतात, तू तर त्याचीच बाजू घेणार ना, तुला सगळं माहीत असून सुद्धा तू असं केलं आहेस. या आई नंदिनीला समजावत असते की नंदिनी, जे झालं ते खूप वाईट झालं, परंतु परिस्थिती आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर. जगामध्ये असे खूप नवरे आहेत जे यापेक्षाही वाईट आहेत, परंतु जीवा मात्र तसा नाहीये. त्याची मात्र एक चूक झाली की त्यांनी तुला विश्वासात घेऊन सर्व सांगायला हवं होतं. परंतु नंदिनी, तो जे प्रयत्न करत आहे ते खरंच तो मनापासून करत आहे. तू त्याचा स्वीकार कर. जीवांच्या त्या एका चुकीमुळे तू त्यांच्या 100 चांगल्या गोष्टी मात्र विसरून जात आहेस. यानंतर नंदिनी म्हणते की नाही आई, तसं नाहीये. त्यांच्या मी कोणत्याच चांगल्या गोष्टी मी विसरत नाही. ते एक माणूस म्हणून नक्कीच चांगले आहेत. हे ऐकून मात्र नंदिनीचे वडील म्हणतात की जीवा बाहेर जो माझ्यासोबत वागला तसं वागून सुद्धा तू आता जीवाचीच बाजू घेत आहेस. नंदिनी म्हणते, नाही बाबा, तसं नाहीये. म्हणते की आई, मी जीवाला खूप मनापासून आपलं मानलं होतं, परंतु त्यांनी मला विश्वासात घेऊन हे सर्व सांगायला नको होतं का? तू, जीवा आणि काव्या माझी माणसं आहात. तुम्ही सुद्धा मला खूप लांब ठेवलं आहे. आई, जीवांच्या चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत, म्हणून तर मला त्यांच्यापासून तुटायला खूप वेळ लागत आहे. यानंतर नंदिनीची आई म्हणते की तुझा हाच जर निर्णय असेल तर तू आत्ताची आत्ता जाऊन जीवाला सांग की घेऊन जाते रिक्षा, थांबवा हे सगळं. परंतु नंदिनी म्हणते, नाही आई, मी त्यांना याही म्हटलं नव्हतं आणि जाही म्हणणार नाही. यानंतर नंदिनीची आई म्हणते, म्हणजे तुला ते असो या नसो याचा काहीच फरक पडत नाही का? मला सांग, तुला जर एवढं काही वाटत नसेल तर तू काल जीवासाठी वरण भात का करून दिलास? आणि जीवाला ॲटोमध्ये नीट झोपता येत नाही हे पाहून तू का सोफ्यावर अवघडून झोपली होतीस? सांग, आहे का उत्तर याचं तुझ्याकडे? नंदिनीची आई म्हणते की नंदिनी, तू पूर्ण बदललेली आहेस. तुला जीवावर प्रेम आहे, तू ते मान्य कर. जर तू आधीची नंदिनी असली असतीस तर तू हे सगळं सोडून कधीच पुढे निघून गेली असतीस. तू स्वतः आरशात उभा राहा आणि पहा, तुझं मन तुला उत्तर देईल. तुझं प्रेम हे लपणार नाही. नंदिनीची आई म्हणते की जीवाने 21 दिवसाचं व्रत केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते तुला नक्कीच जिंकते. नंदिनी जेव्हा आरशामध्ये उभा राहते तेव्हा तिला ते सगळे क्षण आठवतात जे नंदिनीने जीवासोबत घालवलेले असतात. जीवांचं प्रेम त्या सगळ्यामध्ये दिसून येत असतं. मात्र नंदिनीला हेही आठवत असतं की 16 डिसेंबर रात्री काय झाले होते. नीला ते सगळं आठवत असतानाच जीवा बाल्कनीमध्ये येतो आणि तिथून तो आतमध्ये येतो. नंदिनी म्हणते, तुम्ही इथे कसे आलात? यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो की तू माझी आठवण करत होतीस म्हणूनच मी इथं आलेलो आहे. यानंतर नंदिनी म्हणते, नाही, मी तुमची आठवण करत नव्हते. जीवा म्हणतो की माझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणातल्या प्रत्येक गोष्टीची शपथ घेऊन सांग की तू माझी आठवण काढत होती की नाही. यानंतर मात्र नंदिनी स्वीकार करते की हो, 16 डिसेंबर ते 10 जानेवारीपर्यंत मी प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक वेळी तुमची आठवण काढलेली आहे. नंदिनी म्हणते की 16 डिसेंबर रोजी मी तुम्हाला प्रपोज करणार होते आणि म्हणणार होते, बास झाला हा काउन्सिलिंगचा खेळ, आता बास करायचं सगळं, आपला नवीन संसार आपण सुरू करायचा, हे सगळं मी तुम्हाला म्हणणार होते, परंतु सगळं विस्कटलं आहे. जीवाला नंदिनी म्हणते की तुम्ही सगळं खरं खरं का नाही सांगितलं जीवा? का मला विश्वासात घेऊन माझ्या पुढे हे सगळं खेळ मांडला नाही? जीवा म्हणतो की जेव्हा जेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला तुला गमवायची भीती वाटली. असं वाटलं की आता सगळं संपेल. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही मला न सांगून तरी आपल्या हातात आता काय आहे? शून्यच आहे ना. परंतु जीवा म्हणतो की आपण सगळेजण एकत्र आलो तर ह्या शून्याची किंमत आपण नक्कीच वाढवू शकतो ना. नंदिनी, परत चल घरी, मी तुला इथे नेण्यासाठी चालवलं आहे, प्लीज ऐक माझं. नंदिनी, आपल्या लग्नाची गाठ फक्त सैल झाली आहे, आपण तिला आपल्या प्रेमाच्या धाग्याने नक्कीच घट्ट बांधू शकतो ना. नंदिनी, ऐक माझं. त्यानंतर नंदिनी म्हणते, मला त्रास देण्यासाठी तुम्ही असं वागत आहात ना, परंतु असं नसतं. जीवा हा खूप जीवापाड प्रेम नंदिनीवर करत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी, पुन्हा असं कधीच नाही होणार. आपण आनंदाचा गुणाकार करू आणि दुःखाची वजाबाकी करू. जीवा म्हणतो की प्रॉमिस नंदिनी, इथून पुढे असं कधीच नाही होणार. आणि नंदिनीच्या हातावर प्रॉमिस असं म्हणून जीवा नंदिनी असं लिहितो.
यानंतर नंदिनीला जीवाजवळ घेतो. जीवाने नंदिनीला जवळ घेतल्यानंतर नंदिनीला मात्र 16 डिसेंबरचं सगळं आठवतं. यानंतर नंदिनी म्हणते की जीवा, मी स्वतःलाच माफ करू शकत नाही तर मी तुम्हाला कसे माफ करेल. असं म्हणून जेव्हा नंदिनी डोळे उघडते तेव्हा मात्र जीवा तिथे नसतो. हा सगळा नंदिनीच्या मनाचा खेळ असतो. नंदिनी रडत बसलेली असते तेव्हा नंदिनीचे वडील रूममध्ये येतात आणि नंदिनीला धीर देतात. म्हणतात, नंदिनी, जे झालं ते खूप झालं, पण तुला आता याच्यातून सावरायला हवंय. नंदिनी म्हणते, बाबा मी ठीक आहे. तुम्ही आता खूप दिवस झालं एक्सरसाइज करणं सोडलं आहे तर तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करा. माझा जसा रुटीन सगळा बदलला आहे तसं तुमचं शेड्यूल सुद्धा सगळं बदललेलं आहे. तुम्ही एक्सरसाइज केली तर तुम्हाला बरं वाटेल. परंतु नंदिनीचे वडील म्हणतात, जेव्हा हा जीवा इथून जाईल तेव्हाच मला बरं वाटेल. असे ऐकल्यानंतर नंदिनीला थोडंसं वाईट वाटतं. नंदिनीचे वडील म्हणतात, आपल्याला याचा काहीच फरक पडला नाही पाहिजे, कारण तुला तर जीवावर प्रेम नाही आहे ना. असं ऐकल्यानंतर नंदिनी विषय बदलते आणि वडिलांना सांगते की तुम्ही एक्सरसाइज करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नंदिनीचे वडील एक्सरसाइज करण्यासाठी बाहेर येतात. इकडे जीवा आणि वॉचमन भैया बोलत असतात. वॉचमन भैयाला जीवाची बॉडी फार आवडते. ते म्हणतात की तुमच्यासारखी बॉडी मला करायची आहे. यानंतर आमचे बडे साहब दररोज एक्सरसाइज करतात, दररोज योगा करतात, त्यांच्यामुळेच ते फिट आहेत. असे म्हटल्यानंतर मात्र जीवा म्हणतो की तसं काही नसतं, योगामुळे काहीच होत नसतं. त्यानंतर वॉचमन भैया म्हणतात की पाठीमागे वळून बघा जीवा भैया, कोण आला आहे. तर जीवा पाठीमागं बघतो तर एक्सरसाइज करण्यासाठी नंदिनीचे वडील तिथे बसलेले जीवाला दिसतात. जीवाला असं वाटतं की आपण सुद्धा त्यांच्यासोबत बसून एक्सरसाइज करायला पाहिजे. यानंतर जीवा ॲटोमधली मॅट घेऊन त्यांच्यासोबत एक्सरसाइज करायला जात. जीवाला तिथे पाहून नंदिनीच्या वडिलांना मात्र राग येतो. ते म्हणतात, ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्या केल्याच नाही पाहिजे. ते म्हणतात, माझी मुलगी तुझ्यासाठी हे सगळं करत होती जे तू आत्ता तिच्यासाठी करत आहेस, परंतु तू तिला काय दिलेस, फक्त धोकाच दिलास. नंदिनीच्या वडिलांचं बोलणं ऐकून मात्र जीवाला फार वाईट वाटतं. मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थसाठी सुंदर तयार होऊन येत असते, परंतु पार्थची आणि काव्याची टक्कर होते आणि काव्या खाली पडणार तोच पार्थ तिला सांभाळतो. हे पाहून मात्र रम्याच्या मनामध्ये खूप गोंधळ उडतो. तिला खूप वाईट वाटतं. रम्या रागात पुढे जाते तेवढ्यात तिचा पाय पार्थच्या फाईलमधून पडलेल्या कागदांवर पडतो आणि ती खाली पडते. रम्या पार्थला म्हणते, बघ ना, मी खाली पडलेली आहे, मला थोडा हात दे. पार्थ रम्यासाठी हात पुढे करतो, परंतु तिथे काव्या येते आणि काव्या तिचा हात समोर करते. हे पाहिल्यानंतर रम्याला खूप राग येतो आणि रम्या रागातच काव्याकडे पाहत असते. काव्या मात्र म्हणते की रम्या, तू जेव्हा जेव्हा पडशील तुझ्यासाठी माझा हात नेहमीच तयार राहील. काव्या म्हणते की रम्या, यापुढे तू कधीही पडलीस तर फक्त मला हाक दे, मी लागलीच येईल, कारण मी तुला पुरून उरेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.